मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. काय योगोभाव निघाला होता जरा देवाची पूजा वगैरे करायला. मग म्हणलं हळदीचं काम होतं, जरा जाऊन येतो म्हणलं सर्व जागी निवद वगैरे दाखवून. आपण डायरेक्ट पोहोचलो हॉलवर. आपल्यासोबत पंबो होता. पंबो जरा व्हिडिओमध्ये यायला लई लाजत होता. गणू आपला अभि होता. मग थोड्या वेळानं म्हणलं जरा चहाचे 2 घोट घेऊ. चहा पिलो, जरा जेवण करायला उशीर होता. तेवढ्यात पाहुणे वगैरे बसायला लागले. पाहुण्याला वगैरे जेवण वाढलं. मग थोड्या वेळानं म्हणलं आपण पण जेवण करून घेऊ. हळदीचा फंक्शन चालू झाला. हळदी वगैरे लावली. आणि मस्तपैकी एक छान असा ग्रुपचा फोटो घेतला. ग्रुपचे फोटो वगैरे काढले बाहेर येऊन पण आणि आपले सर्व मित्रपरिवारासोबत फोटो वगैरे काढून परत आलो हॉलच्या मध्ये. तर हॉलमध्ये काय डान्स वगैरे चालूच होते. मग म्हणलं जरा सर्वांसोबत एक छोटासा व्हिडिओ घ्यावं. हळदीचा कार्यक्रम तर काय उशीर झाला. जाऊन झोपलो. सकाळी सकाळी उठलो, फ्रेश झालो, अंघोळ केली आणि आपल्याला जायचं होतं जरा मामाच्या गावाकडं. मग म्हणलं सकाळी सकाळी आवरलं. आपल्यासोबत होता शशी. आलं शिरूरच्या HP च्या पंपावर जरा पेट्रोल टाका म्हणलं. पेट्रोल वगैरे दिलं. आणि पुढे येऊन बघतोय तर काय ह्यो बघायला लांब लचक लाईन आहे CNG वाल्याची. डायरेक्ट पोचलो मामाच्या गावला. मस्तपैकी चहा घेतला आणि मग म्हणलं जरा जाऊ शेताकडं. आपल्याला पाहिजे होता जरा JCBला ऑपरेटर. ऑपरेटर काय वेळ आला होता. ऑपरेटरचं आपलं जरा बोलणं वगैरे झालं. मामानं पाडले बघा हिर 70 फूट खोल आहे. जवळपास 90-100चा घेर आहे. अशी भरली ना महिनाभर संपत नाही. मग म्हणलं असा नाद करायला शेतकरीच लागतो. तिथून आलो जवळपास अहमदपूरमध्ये. म्हणलं भाऊला जरा नाश्ता करू. नाश्ता वगैरे केला आणि तेवढ्यात आपल्याला पडलं होतं भाडं. मग आज काय होतं लग्न. मग पहिल्या सुरुवातीला गाडीवर ड्रायव्हर लावून आपलेच बंधू होते आज निवडीचे. मग म्हणले भाऊ जातो काही अडचण नाही. तुमची पण अडचण नाही. भावानं आपल्याला मदत केली टायमाला. आपण आलो हॉलवर. हॉलवर आल्यावर काय ऊन असलं लागत होतं ना, काय सांगायचं सोय नको. हॉलमध्ये जशी एंट्री मारली इतकं गरमायला लागलं की काय सांगूच नका. थोड्या वेळानं मग काय स्वागताला थांबले होते आपले मित्र तन्मय, कुमार, ओम. मग म्हणलं हे स्वागताला थांबलेत म्हणल्यावर विषयच हार्ड आहे. आपण पण थोडा वेळ थांबलो. सर्व मित्र परिवारासोबत जरा अक्षता वगैरे वाटल्या आणि इथं चालू होता जरा डान्स. डान्सचा थोडासा एन्जॉय केला आणि थोड्या वेळानं काय जरा एंट्री वगैरे झाली नवरी नवरदेवाची. थोड्या वेळानं लग्नाचे विधी सर्व चालूच झाल्या. मग मग अष्टिका चालूच होत्या. भाऊला म्हणलं जरा लयच हाणामारी करत होते. आमचे मित्र म्हणल्यावर कसं आहे, गाववाले म्हणलं की विषयच खलास हो. कधीच नाही सुधारणार. एकोणेकाला इतकं मारलं ना खरंच सांगतो. थोड्या वेळानं चालू झाल्या पंक्ती. जरा थिएटरचे मुलं कमी होते. त्यामुळे मदत केली. जेवण केलं आणि सर्वांचा फोटो काढलाय. फोटो कसा आलाय सांगा बरं? झकास ना. तिथलं काम वगैरे आवरलं आणि आपले गेले होते बंधू. बंधूंना म्हणलं लवकर येतो, काही टेन्शन नका घेऊ. आपण आलो डायरेक्ट पानगावच्या दिशेनं. तिथं लागलं होतं रेल्वेचं जाम. रेल्वेचं गेट वगैरे खुललं आणि डायरेक्ट पोहोचलो शेतामध्ये. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत